नमस्कार. सर्व दर्शकांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमधील विषय आहे मृत्यूपत्र, ज्याला इच्छापत्र किंवा विल असेही म्हणतात. मृत्यू पश्चात मयत व्यक्तीच्या इच्छेनुसार स्वकष्टार्जित म्हणजे सेल्फ अक्वायर्ड मालमत्तेचे विनियोग करणे, डिस्पोज करणे हे प्रमुख कार्य मृत्यूपत्राचे असते. आपले मालमत्ता विषयक विचार पक्के असतील तर ते इच्छापत्राद्वारे लिहून काढणे गरजेचे आहे. आत्ता तुमच्या हे लक्षात आले असेल की इच्छापत्र फक्त स्वकष्टार्जित प्रॉपर्टीच्या बद्दलच केले जाऊ शकते. स्वकष्टार्जित किंवा सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे असं नाही की ती मृत्यूपत्र बनवणाऱ्याने कष्ट करून विकतच घेतली असावी. म्हणजे दस्तऐवज जर काय मृत्यूपत्र असेल तर बक्षीस किंवा दानमध्ये मिळालेली प्रॉपर्टी कोणाला स्वेच्छेने देऊ शकतो. संपत्ती स्वकष्टार्जित असल्यास तसा उल्लेख अवश्य करावा. पण अशी संपत्ती असेल जसे की एखाद्या परिवाराची सामायिक संपत्ती म्हणजे जॉईंट संपत्ती आहे किंवा वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ती इच्छापत्राने कोणाला देणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. आपल्या चल संपत्तीचे जसे बँक ठेवी, पोस्टातील ठेवी, शेअर, म्युच्युअल फंड, वाहने, दागिने वगैरे व अचल संपत्ती म्हणजे जमीन, घर याचे तपशील वर्णन करावे. दुसरं महत्वाचं म्हणजे इच्छापत्र बनवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात ते इच्छापत्र सक्रिय होणार, जिवंत असताना नाही. इच्छापत्राची अंमलबजावणी नेहमी इच्छापत्र बनवणाऱ्याच्या मृत्यूनंतरच होते आणि बनवणारी व्यक्ती पाहिजे तर जिवंत असताना इच्छापत्र हवं तेवढ्या वेळा बदलू शकते किंवा वाटेल तर ते रद्द करू शकते, त्यात बदल करता येतो किंवा अधिक माहिती समाविष्ट करता येते. जे बनवले आहे त्याच मृत्यूपत्रात करण्यात येणारे फेरबदल व दुरुस्ती याला मृत्यूपत्राची पुरवणी किंवा कोडिसील असे म्हणतात. एक व्यक्ती आपल्या जीवनात अनेक इच्छापत्र बनवू शकते, पण समजा एकच प्रॉपर्टी विषयी एकापेक्षा जास्त संख्येने मृत्यूपत्र बनवले असतील तर जे शेवटचे इच्छापत्र असेल तेच मानले जाणार आणि अशा इच्छापत्राच्या संबंधी शेवटच्या इच्छापत्र अगोदर बनवलेली सर्व इच्छापत्र निरस्त वाईड मानली जाणार हे खरे आहे. पण आपली इच्छा आणखीन स्पष्ट मांडण्याकरता उपाय म्हणजे शेवटच्या इच्छापत्रामध्ये स्पेसिफिकली असा उल्लेख करावा की मी पूर्वी केलेली सर्व इच्छापत्र रद्द करत आहे. मृत्यूपत्र तयार करण्याविषयी कोणता साचा नाही, कोणता लिगल फॉर्मॅट नाही किंवा प्रोसिजर निश्चित केलेली नाही. मृत्यूपत्र साध्या कागदावर पण तयार केले जाऊ शकते किंवा स्टॅम्प पेपरवर पण केले जाऊ शकते. मृत्यूपत्र हस्तलिपीमध्ये केले जाऊ शकते किंवा टायपिंग करून पण घेतले तरी चालेल. महत्वाचे म्हणजे मृत्यूपत्राची भाषा सुस्पष्ट असावी, अनेक अर्थ निघतील अशी नसावी किंवा कन्फ्युजिंग नसावी. इच्छापत्र करणाऱ्या माणसाला जी भाषा येते त्याच भाषेत ते बनवले तरी चालेल. इच्छापत्रकर्त्याचे नाव, वय, पत्ता, तारीख, स्थान आणि इतर डिटेल्स स्पष्ट असावेत आणि मृत्यूपत्र स्वेच्छेने केलेले आहे, कुठल्याही दबावाखाली केलेले नाही असा उल्लेख असावा. डॉक्टरकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मृत्यूपत्रामध्ये जोडणे अनिवार्य नाही, पण मृत्यूपत्र करणारी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम आहे असा उल्लेख करावा लागतो आणि हे पक्के करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागणार. डॉक्टरची BAMS BHMS डिग्री असेल तरी चालेल, पण डॉक्टर MBBS असेल तर आणखीन उत्तम. आणि डॉक्टरचे हे प्रमाणपत्र त्याच कागदावर दिलेले असावे, कारण वेगळे जोडलेले प्रमाणपत्र पुढे संशयास्पद ठरू शकते. मृत्यूपत्रामध्ये एकापेक्षा अनेक लाभार्थी असतील तर त्या दस्तऐवजामध्ये कोणाला किती हिस्सा द्यायचा आहे याचा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे. संपत्तीवर कर्ज असल्यास ते कसे व कोणी फेडावे याचाही स्पष्ट उल्लेख असावा. समजा वारसदारांसंबंधी मृत्यूपत्र आहे तर सर्वांचा उल्लेख जरूर करावा. आणि समजा एखादा वारसदार आहे आणि त्याला त्यामध्ये शेअर नाही द्यायचा तर याचे कारण पण स्पष्ट मेन्शन केलेले आणखीन चांगले, कारण यामुळे वारसदारांच्या मनातल्या शंका कमी होणार, म्हणजे मृत्यूपत्र चॅलेंज होण्याची शक्यताही कमी होणार. आणि जर काय लाभार्थीचे वय 18 वर्षांखाली आहे म्हणजे मायनर आहे तर त्यामध्ये एक्झिक्युटर नेमायचा असतो. असा एक्झिक्युटर प्रॉपर्टीची विक्री किंवा कोणत्या इतर प्रकारे हस्तांतरण करू शकत नाही, परंतु तो मायनर व्यक्ती मेजर होईपर्यंत त्या प्रॉपर्टीची देखभाल करण्यासाठी नेमलेला असतो. आणि लाभार्थी जर काय मेजर आहेत, सज्ञान आहेत तरी देखील एक्झिक्युटर नेमू शकतो, पण आवश्यकता असेल तरच नेमावा अथवा नाही नेमला तरी चालेल.
दुसरे महत्वाचे म्हणजे इच्छापत्र बनवताना जो लाभार्थी आहे म्हणजे ज्याच्या हितामध्ये ते बनवले गेले आहे त्याचे हस्ताक्षर इच्छापत्रामध्ये कुठेही आले नाही पाहिजे किंवा असे कोणते कार्य केले नाही पाहिजे ज्यामुळे त्या लाभार्थीची उपस्थिती इच्छापत्र बनवता वेळेस व्यक्त होत असेल. कारण इच्छापत्र म्हणजे इच्छापत्र करणाऱ्याच्या इच्छेनुसार बनवले जाते. अशा परिस्थितीमध्ये जर लाभार्थी व्यक्तीची सक्रियता इच्छापत्र तयार करते वेळेस आढळून येत असेल तर संशयास्पद वातावरण उत्पन्न होणार आणि न्यायालय फक्त या एका इश्यूवर इच्छापत्र अवैध आणि अमान्य घोषित करू शकते. मृत्यूपत्र करणाऱ्याने 2 साक्षीदारांसमोरच सही केलेली असावी. तसेच साक्षीदारांनी देखील तेव्हाच सही केलेली असावी व तसा तारखेसह उल्लेखही असावा. साक्षीदार व्यक्ती शक्यतो घरातील नातेवाईक नसावेत. साक्षीदारांना मृत्यूपत्रात कुठल्याच प्रकारचा वाटा नसावा. साक्षीदार व्यक्ती शक्यतो इच्छापत्रकर्त्यापेक्षा वयाने लहान असावेत कारण मृत्यूपत्र सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची भूमिका खूप महत्वाची असते. या व्यतिरिक्त जर का तुम्ही इच्छापत्र कोणत्या वकिलामार्फत तयार करून घेत असाल तर त्या वकिलाद्वारे प्रमाणित पण केले जाऊ शकते की हे इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेनुसार तयार केले गेलेले आहे आणि इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने ते वाचून समजून घेऊन त्यावर हस्ताक्षर केले आहेत. अशा प्रमाणपत्रावर तो वकील त्याचे हस्ताक्षर करणार आणि शिक्का लावणार. इच्छापत्र निष्पादन करते वेळची व्हिडिओग्राफी करणे आणखीनच उत्तम ठरणार. कारण इच्छापत्र जर काय कधी कोणी कोर्टमध्ये चॅलेंज केले की हे इच्छापत्र बनवणारी व्यक्ती आजारी होती, फार वय असल्यामुळे ते बनवण्याच्या स्थितीमध्ये नव्हती किंवा त्या व्यक्तीला हे माहीत नव्हते की हे नक्की कोणते दस्तऐवज आहे, कोणत्या पेपरवर हस्ताक्षर करत आहे इत्यादी, असा कोणता आक्षेप असेल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचे बेनिफिट मिळणार आणि इच्छापत्र खरे आहे तसेच इच्छापत्र बनवणाऱ्या व्यक्तीच्याच इच्छेप्रमाणे तयार केलेले आहे हे सिद्ध करणे सोपे जाणार. इच्छापत्र रजिस्टर करणे कायद्याने आवश्यक नाही हे खरे असले तरी प्रॅक्टिकली बघायला गेले तर एखाद्या घरामध्ये तयार केलेल्या डॉक्युमेंटपेक्षा त्यावर सरकारचा शिक्का असलेले डॉक्युमेंट जास्त मान्य असणार आणि यामुळेच रजिस्टर्ड मृत्यूपत्र कोर्टमध्ये सिद्ध करण्यास मदत होते की हे मृत्यूपत्र खरे आहे, दोषरहित आहे. आणखीन एक ॲडव्हान्टेज म्हणजे इच्छापत्राची प्रत गहाळ झाल्यास सरकारी कार्यालयातून खरी प्रत मिळू शकते. म्हणून इच्छापत्र रजिस्टर करणे कधीही चांगले आणि यावर मुद्रांक शुल्क नसतो, फक्त रजिस्ट्रेशनची शुल्लक फी भरावी लागेल. आपण आता लिमिटेशन बद्दल माहिती 2 पार्टमध्ये पाहूया. पहिले म्हणजे इच्छापत्राची अंमलबजावणी नेहमी इच्छापत्र बनवणाऱ्याच्या मृत्यूनंतरच होते. इच्छापत्र अंमलात आणण्यासाठी लिमिटेशन नाही. आणि दुसरे म्हणजे इच्छापत्राच्या वैधतेला आव्हान दिले जाऊ शकते पण विशिष्ट कालावधीतच. म्हणजे चॅलेंज करण्यासाठी मात्र लिमिट आहे, त्या लिमिटमध्ये केले तर उत्तम. इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूपासून 12 वर्षांपर्यंत आव्हान दिले जाऊ शकते. 12 वर्षांनंतर मृत्यूपत्र कायमस्वरूपी असल्याचे मानले जाते. इथे हा विषय संपत नाही. एक केस आहे जमनादास वर्सेस नवीन ठकराल. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार काही पक्षकारांना दीर्घकाळ मृत्यूपत्राची माहिती का नसावी याची कारणे असतील तर नॅचरल जस्टिस म्हणून दिवाणी न्यायाधीश 12 वर्षांची मर्यादा माफ करू शकतात. म्हणजे 12 वर्षांनंतर देखील आवाहन करता येऊ शकते. आता आपण इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर ते कसे कार्य करते ते पाहूया. इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर इच्छापत्राची अंमलबजावणी केली जाते आणि इच्छापत्राच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थीला प्रोबेट अर्थात आदेश मिळवणे आवश्यकतेचे आहे. प्रोबेट कोर्टाची एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दिवाणी न्यायालय हे ठरवते की झालेले मृत्यूपत्र कायदेशीर आणि खरे आहे, जेन्युइन आहे. प्रोबेटचे महत्त्व म्हणजे लाभार्थीला मालमत्ता जेव्हा हस्तांतरित करायची असेल तेव्हा प्रोबेट केलेले असेल तर त्या हस्तांतरणामध्ये कोणती बाधा येणार नाही. आणि प्रोबेट अशा प्रकारच्या मृत्यूपत्रामध्ये जास्त बघायला मिळते ज्या मृत्यूपत्राचे रजिस्ट्रेशन झालेले नाही. प्रोबेटची प्रक्रिया म्हणजे यामध्ये सर्व वारसांना पक्षकार करावे लागते. त्यानंतर सर्वांना नोटीस प्राप्त होते. स्थानिक न्यूजपेपरमध्ये जाहीर नोटीस देखील प्रसिद्ध होते आणि जर जाहीर नोटीस वाचून किंवा इतर माहितीद्वारे कोणी हरकत घेत असेल की हे मृत्यूपत्र खोटे आहे किंवा संपत्तीवर मालकी हक्क किंवा हिस्सा सांगत असेल तर त्या प्रोबेटचे काम
सिव्हिल सूट सारखे सुरू होणार आणि मग दोन्ही पक्षांचा पुरावा वगैरे पाहून कोर्ट न्याय निर्णय देणार. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल अशी मला आशा आहे. माहितीचा उपयोग इच्छापत्र बनवताना करू शकता, म्हणजे पुढे कोणतेही वादविवाद होण्याची शक्यता राहणार नाही. आणि वाद झाला जरी, म्हणजे कोणी चॅलेंज केले तरी ते जसे आहे तसे मान्य राहिले पाहिजे. आणखीन एक लक्षात असू द्या की मृत्यूपत्र अनिश्चित असल्यास तो दस्तऐवज अवैध ठरतो. स्पष्ट इच्छा व्यक्त न केलेले मृत्यूपत्र अवैध असते आणि इच्छापत्र नसल्यास धर्माच्या कायद्यानुसार संपत्तीची वाटणी केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे असे अनेक व्हिडिओ बनवण्याचे प्रोत्साहन मला मिळत राहणार. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.